मोहोळ सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका। राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील या वादामुळे मोहोळचे राजकारण नेहमीच चर्चेत राहतं। राजन पाटील आणि उमेश पाटील या एकाच पक्षातील नेत्यांच्या वादामुळे अजित पवारांसाठी सोपा वाटणारा मोहोळचा पेपर आता अगदी अवघड बनत चाललाय। त्यातच शरद पवार तर योग्य संधीची वाट बघतच होते। आता मोहोळमधील महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत नवा भिडू मैदानात उतरवण्याची तयारी केली असल्याची चर्चा सुरू आहे। शरद पवारांचा हा नवा उमेदवार कोण असेल? मोहोळमध्ये तुतारीची लॉटरी कोणत्या नेत्याला लागतेय? या ठिकाणी दादा गटाला हादरा देण्यासाठी पवारांचा प्लॅन नक्की आहे तरी काय, त्याचाच घेतलेला हा पॉलिटिकल आढावा। हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारं आमदारकीचं। तसं बघितलं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर अशा 3 तालुक्यांचा मिळून बनलाय। मोहोळ तालुक्यात दिवंगत ज्येष्ठ नेते बाबूराव पाटील अंगरकर यांचा मोठा दरारा होता। त्यांच्या पक्षात त्यांचे पुत्र राजन पाटील हे स्वतःची ताकद टिकवून आहेत। राजन पाटील यांच्या माध्यमातून मोहोळ हा राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बालेकिल्ला बनवला। 1999 पासून मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकहाती वर्चस्व पाहायला मिळालं। 1995 ला काँग्रेसच्या तिकिटावर, तसंच 1999 आणि 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर राजन पाटील आमदार झाले। मतदारसंघात राजन पाटील म्हणजे सबकुच अशी परिस्थिती असतानाच 2009 पासून मोहोळ विधानसभा राखीव झाला आणि राजन पाटील यांच्या आमदारकीला ब्रेक लागला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 2009 ला लक्ष्मण ढोबळे यांना मोहोळमधून तिकीट दिलं आणि ते जिंकूनही आले। 2014 ला रमेश कदम आणि 2019 ला यशवंत माने मोहोळमधून घड्याळाच्या चिन्हावर आमदार झाले। यात राजन पाटील हे प्रत्येक वेळी किंग मेकरच्या भूमिकेत राहिले हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। अजित पवारांच्या बंडानंतर राजन पाटील, यशवंत माने, उमेश पाटील हे मोहोळचे तिन्ही बडे नेते दादा गटात गेले आणि शरद पवारांवर नवा पर्याय शोधण्याची वेळ आली। आता विधानसभेसाठी शरद पवार गटात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संजय क्षीरसागर, माजी आमदार रमेश कदम आणि राजू खरे ही 3 प्रमुख नावं सध्या जोरदार चर्चेत आहेत। यातील संजय क्षीरसागर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी यापूर्वी राजन पाटील यांच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता। दुसरे इच्छुक असलेले रमेश कदम यांनीही काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती, मात्र रमेश कदम हे अनेक वेळा वादग्रस्त ठरले असून त्यांच्यावर काही केसेस सुरू असल्यानं त्यांना तिकीट देण्याची रिस्क पवार घेतील असं सध्या तरी वाटत नाही। तसंच रमेश कदम यांच्या उमेदवारीला मतदारसंघातूनच विरोध पाहायला मिळतोय अशी मतदारसंघातही चर्चा आहे। याशिवाय शरद पवारांचे जुने सहकारी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजित व कन्या कोमल हे दोघेही मोहोळ विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। मात्र इच्छुकांच्या या मांदियाळीत मोहोळच्या उमेदवारीबाबत एक नवीन नाव समोर येत आहे, ते म्हणजे राजू खरे। एकनाथ शिंदे यांचे जवळचे अशी ओळख असलेले उद्योगपती राजू खरे हे मूळचे पंढरपूरचे। मात्र महायुतीत मोहोळची जागा अजित पवार गटाला सुटणार हे फिक्स झाल्यानं इच्छुक असलेले राजू खरे यांनी आपला मोर्चा तुतारीकडे वळवला। राजू खरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याही नावाची चर्चा मोहोळमध्ये सध्या जोरदार सुरू आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघात जवळपास 1,80,000 एवढं मतदान मोहोळ शहर व तालुक्याचं असतं, तर पंढरपूरमध्ये 60,000 आणि उत्तर सोलापूरमध्ये 85,000 मतदान मोहोळ विधानसभेच्या अंतर्गत येतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांचे समर्थक यशवंत माने यांच्या विजयात पंढरपूरकरांचा सर्वात मोठा वाटा राहिला। राजू खरे हे मूळचे पंढरपूरचेच असल्याने त्याचा फायदा शरद पवार गटाला होईल। मोहोळमध्ये आधीच राजन पाटील विरुद्ध त्यांचे विरोधक असा संघर्ष असताना या भांडणाचा फायदा घेण्याचा शरद पवारांचा डाव आहे। त्यामुळे राजन पाटील यांच्या विरोधात असलेली लाट आणि पंढरपूरची व उत्तर सोलापूर या मतदारसंघाची गोळाबेरीज करून मोहोळचा बालेकिल्ला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्याचा पवारांचा मेगा प्लॅन दिसतोय। यासाठी राखीव असलेल्या मतदारसंघात पहिल्यांदाच नवबौद्ध असणाऱ्या राजू खरे यांना उमेदवारी दिल्यास जातीय समीकरणाचा समतोल साधता येणार आहे। नवबौद्ध समाजाला खुश करण्यासाठी आणि नवीन चेहरा उतरवण्यासाठी राजू खरे यांच्या नावाला काका साठे गट पुढे करत असल्याची चर्चा आहे। मात्र शरद पवारांनी अजूनही आपले पत्ते खुले केले नाहीत, त्यामुळे शरद पवार मोहोळमध्ये कोणाला लढ म्हणतात याचा ठांगपत्ता कोणालाच लागेना। दुसरीकडे अजित पवार गटात सर्व काही आलबेल नाही। राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील संघर्ष इरेला पेटलाय।
राजन पाटील यांच्या अनगर गावात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला। उमेश पाटील यांच्या पुढाकारानेच राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या प्रतिमांना जोडे मारून त्यांना तालुका बंदी जाहीर करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेल्यानं अजित पवार गटातील वाद प्रथमच सर्वांसमोर आलाय। त्यातच भर म्हणजे अजित पवारांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला। सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय, त्यामुळे उमेश पाटील हे नाराज होते। त्यातच अजित पवारांनी भर जाहीर सभेत उमेश पाटलांना कुत्र्याची उपमा दिल्याने उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा देऊ केला। उमेश पाटील यांनी थेट शरद पवारांची भेट सुद्धा घेतली, त्यामुळे मोहोळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। उमेश पाटील लवकरच शरद पवार गटात जातील अशी चर्चाही आहे। विधानसभेला राजन पाटील यांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला पाडायचंच हेच आपलं ध्येय असल्याची घोषणा उमेश पाटील यांनी जाहीर मेळाव्यात केली होती। त्यामुळे अजित पवारांचं टेन्शन यंदा चांगलंच वाढले। त्यातच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेंना 63,000 मताधिक्य मिळाले। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचं पारडं जड मानलं जाते। बाकी तुम्हाला काय वाटतं? मोहोळमधून शरद पवार गटाचा उमेदवार नक्की कोण असेल? उमेश पाटील यांच्या नाराजीचा फटका अजित पवार गटाला बसेल का? मोहोळच्या राजकारणात आपलंच नाणं चालतं हे शरद पवार पुन्हा एकदा दाखवून देतील का? तुमचं मत आणि कमेंट आम्हाला नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।